Hello everyone. In this video, we discuss QSAR, factors affecting QSAR or parameters of QSAR, and here we study steric factor. इथे आपण स्टेरिक पॅरामीटर और स्टेरिक इफेक्ट ह्याचा आपण स्टडी करणार आहोत. आणि स्टेरिक इफेक्ट मध्ये टाफ्ट इक्वेशन आणि काही इतर इक्वेशन सुद्धा इथे आपण बघणार आहोत. आता टाफ्ट इक्वेशन हे काय आहे ते आपल्याला बघायचं. ते आपण स्टेरिक इफेक्ट बघूया. आता आपण एखादा ड्रग म्हटलं तर ड्रग जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतं तेव्हा ते एखाद्या साईट बरोबर सेलच्या साईटवर बरोबर रिॲक्शन देतं. आता त्याला आपण रिसेप्टर असं आपण म्हणतो. आणि इथे दोन मॉलिक्युल्स हे येत आहेत आणि त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते, म्हणून स्टेरिक इफेक्ट इथे महत्वाचा आहे. QSAR मध्ये स्टेरिक इफेक्ट हा महत्वाचा पॅरामीटर आहे. Because interaction of a drug with receptor involve the mutual approach of two molecules. Another important parameter for QSAR is steric effect. त्यामुळे स्टेरिक इफेक्ट महत्वाचा आहे. आता हॅमेटने एक इक्वेशन डिराईव्ह केलं क्वांटिटेटिव्ह इलेक्ट्रॉनिक इफेक्टसाठी. आपण ते आधीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं होतं. त्याचप्रमाणे टाफ्टने सुद्धा स्टेरिक इफेक्ट किंवा पॅरामीटर ES साठी इक्वेशन तयार केलं. त्याचं इक्वेशन आहे ES इज इक्वल टू लॉग KX CO2 Me minus log K CH3 CO2 Me is equal to log KX upon K0. आता हे टाफ्टने इक्वेशन दिलं ES is equal to log of KX upon K0. हे टाफ्टचं इक्वेशन आहे. टाफ्ट यूज फॉर रेफरन्स रिएक्शन द रिलेटिव्ह रेट ऑफ ऍसिड बेस कॅटलाइज हायड्रोलिसिस ऑफ अल्फा सबस्टिट्यूटेड ऍसिटिक ऍसिड. इथे टाफ्टने रेफरन्स रिएक्शन यूज केले इक्वेशन साठी. ती आहे ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस ऑफ अल्फा सबस्टिट्यूटेड ऍसिटिक ऍसिड, म्हणून XCH2CO2 Me इथे मेन्शन केलेलं आहे. दिस पॅरामीटर इज नॉर्मली स्टँडर्डाइज टू मिथिल ग्रुप. So ESCH3 is equal to 0. It is possible to standardize it to hydrogen by adding 1.24 to every methyl base ES value. Hancock et al. Claim that this model reaction was under influence of hyperconjugation effect and therefore developed correction for ES. Here they suggest, Hancock and et al. Suggest the correction ESC is equal to ES plus 0306 bracket n minus 3. आता टाफ्टने एक इक्वेशन डिराईव्ह केलं जे आपण बघितलं. त्या इक्वेशन वरनं हँकॉक ह्यांनी काय मेन्शन केलं की हे जे रिॲक्शन मॉडेल आहे किंवा हे जे इक्वेशन आहे हे ह्यांच्यामध्ये हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टचा इन्फ्लुएन्स बघायला मिळतोय. त्यामुळे हायपर कॉन्ज्युगेशन असल्यामुळे एरर इथे बघायला मिळतोय. म्हणून हँकॉक आणि त्याचे जे सहकारी होते त्यांनी हे इक्वेशन करेक्ट केलं आणि त्यासाठी ES करेक्टेड ESC इज इक्वल टू ES प्लस 0.306 ब्रॅकेटमध्ये n मायनस 3. आता इथे n काय आहे तर हायपर कॉन्ज्युगेशन. आता n इथे काय आहे तर अल्फा हायड्रोजन ऍटम, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम ची व्हॅल्यू n म्हणून इथे घेतलेली आहे. ES आपल्याला माहितीच आणि ECS म्हणजे करेक्टेड ES. असं मॉडिफिकेशन हँकॉक आणि त्याच्या सहकार्यांनी आपल्याला दाखवलं. हे झालं टाफ्ट इक्वेशन. आता इथे आपल्याला माहिती QSAR मध्ये म्हणजे एखादं ड्रग म्हटलं की ते दोन मॉलिक्युलची रिॲक्शन होणार आहे. ड्रग एखाद्या बॉडीच्या साईटवर अटॅक करणार. आता अटॅक करणार त्या साईटवरचा मॉलिक्युल आणि ड्रग मॉलिक्युल यांच्यामध्ये रिॲक्शन होणार. इथे दोन मॉलिक्युल्सची रिॲक्शन आहे, म्हणून इथे स्टेरिक इफेक्ट बघणं महत्वाचं आहे. आणि जसं हॅमेटने क्वांटिटेटिव्ह इलेक्ट्रॉनिक इफेक्टसाठी इक्वेशन तयार केलं तसंच टाफ्टने स्टेरिक इफेक्टसाठी स्टेरिक पॅरामीटरसाठी इक्वेशन तयार केलं. ES इज इक्वल टू लॉग KX CO2 Me प्लस इज मायनस लॉग K CH3 CO2 Me इज इक्वल टू लॉग KX अपॉन K0. त्याने रेफरन्ससाठी ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस रिॲक्शन घेतली अल्फा सबस्टिट्यूटेड ऍसिटेट्सची. आता हँकॉक आणि त्याचे सहकारी होते त्यांनी या रिॲक्शनचा स्टडी केला आणि त्यांनी असं क्लेम केलं की ही जी रिॲक्शन आहे ही हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट इथे आपल्याला बघायला मिळतोय, त्याचा इन्फ्लुएन्स इथे बघायला मिळतो. त्यामुळे एरर ह्या इक्वेशन मध्ये आहे. त्यांनी मग तो करेक्ट केला. करेक्टेड ह्याच्यासाठी
त्यांनी नवीन फॉर्म्युला तयार केला ESC काय तर करेक्टेड व्हॅल्यू ऑफ ES म्हणजे स्टेरिक इफेक्ट इज इक्वल टू ES प्लस 0.306 ब्रॅकेट n-3 हे नवीन इक्वेशन त्यांनी डिराईव्ह केलं. इथे n म्हणजे नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम होते. आता टू अदर स्टेरिक पॅरामीटर्स वर्थ मिनिंग मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी and the Verloop parameter. Molar refractivity, the molar volume corrected by the refractive index, which represent the size and polarizability of fragment or molecule, is defined by Lorentz equation. आता Lorentz equation आपण बघणार आहोत. Lorentz हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी एक इक्वेशन मांडलं. त्यांनी मोलर रिफ्रॅक्टिव्हिटीचा इथे विचार केला MRचा आणि वर्लूप पॅरामीटर. आता मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी हा सुद्धा एक स्टेरिक पॅरामीटर आहे. वर्लूप पॅरामीटर सुद्धा हा एक स्टेरिक पॅरामीटर आहे. त्यांचा सुद्धा इथे सिलेबस मध्ये नाव दिसत नसलं तरी आपण थोडं डिस्कस करू. आता त्याने काय इक्वेशन मांडलं MR इज इक्वल टू n² - 1 MW डिवायडेड बाय n² प्लस 2 D हे एक इक्वेशन मांडलं. म्हणजे n² - 1 डिवाइड बाय n² प्लस 2 इंटू MW अपॉन D हे इक्वेशन त्यांनी मांडलं. n म्हणजे काय तर इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍट सोडियम D लाईन. MW म्हणजे काय द मॉलिक्युलर वेट. D म्हणजे डेन्सिटी ऑफ कंपाऊंड. आता ग्रेटर द पॉझिटिव्ह MR व्हॅल्यू ऑफ सबस्टिट्यूएंट larger is the spherical bulk effect. This parameter also measure electronic effect and therefore may reflect dipole-dipole interaction at receptor site. आता हा जो लॉरेन्स इक्वेशन ह्याचा उपयोग कुठे होतो तर स्टेरिक इफेक्ट आपण स्टडी करण्यासाठी. आता जर MR ची व्हॅल्यू म्हणजे मोलर रिफ्रॅक्टिव्हिटीची व्हॅल्यू लार्ज असेल तर स्टेरिक किंवा बल्क इफेक्ट सुद्धा लार्ज आपल्याला बघायला मिळतो. हे लॉरेन्स यांनी स्टडी केलं. त्यांनी मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी ह्याचा विचार केला, ह्याचा स्टडी केला. त्यांनी इक्वेशन काय म्हटलं तर MR इज इक्वल टू मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी इज इक्वल टू n² - 1 डिवाइड बाय n² प्लस 2 इंटू MW अपॉन D. आता इथे n काय आहे तर इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऍट सोडियम D लाईन. MW म्हणजे मॉलिक्युलर वेट आणि D म्हणजे डेन्सिटी ऑफ द कंपाऊंड. आणि ह्याच्यावरनं MR ही व्हॅल्यू काढली. जर MR जास्त असेल मोलर रिफ्रॅक्टिव्हिटी जास्त असेल तर स्टेरिक किंवा बल्क इफेक्ट आपल्याला जास्त बघायला मिळतं. त्यानंतर अजून एक पॅरामीटर आहे तो म्हणजे व्हर्लूप स्टेरिक पॅरामीटर अँड आर यूज इन अ प्रोग्राम कॉल्ड स्टेरिमोल टू कॅल्क्युलेट स्टेरिक सबस्टिट्यूएंट्स व्हॅल्यू फ्रॉम स्टँडर्ड बॉन्ड अँगल, व्हॅन वॉल रेडियाई, बॉन्ड लेंथ अँड युजर डिटरमाइन रिझनेबल कन्फर्मेशन. आता व्हर्लूप स्टेरिक पॅरामीटर हा एक पॅरामीटर आहे आणि हा एका प्रोग्राम मध्ये वापरतो स्टेरिमोल. हा स्टेरिमोलने आपण काय कॅल्क्युलेट करतो तर स्टेरिक सबस्टिट्यूएंट व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. कशापासून तर स्टँडर्ड बॉन्ड अँगल, व्हॅन रेडियाई असतील, बॉन्ड लेंथ असेल, युजर डिटरमाइन रिझनेबल कन्फर्मेशन असेल, ह्या गोष्टींवरनं आपण स्टेरिक सबस्टिट्यूएंट व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट करतो. ह्याच्यात 5 पॅरामीटर इन्व्हॉल्व असतात. 1L is the length of substituent along with the axis of the bond between the substituent and parent molecule. 4 width parameter B1 to B2 are measured perpendicular to this bond axis. These 5 parameter describe the position relative to the point attachment and bond axis of 5 planes are closely surrounded the group. आता 5 पॅरामीटर इथे असतात. एक म्हणजे लेंथ, नंतर ऍक्सिस ऑफ लेंथ ऑफ द सबस्टिट्यूएंट अलॉंग द ऍक्सिस ऑफ बॉन्ड बिटवीन सबस्टिट्यूएंट अँड पॅरेंट मॉलिक्यूल. त्यानंतर 4 विड्थ पॅरामीटर्स आहेत B1, B2, B3, B4 असे 5 पॅरामीटर इथे आपल्याला बघायला मिळतात. अँड दिस 5 पॅरामीटर डिस्क्राइब द पोझिशन relative to the point attachment
and a bond axis of 5 planes that closely surrounded the group. In contrast to ES value, which because of the reaction on which they base cannot determine for many substituent, the for loop parameters are available for any substituent. आता ES जो व्हॅल्यू आहे ही रिॲक्शनवर बेस आहे, पण व्हॉलूप पॅरामीटर हे त्या प्लेनवर बेस असल्यामुळे ते कोणत्याही सबस्टिट्यूएंटसाठी आपण व्हॉलूप पॅरामीटर काढू शकतो आणि एस व्हॅल्यू रिॲक्शनवर आपण काढतो. आता हा झाला स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट मध्ये आपण टाफ्ट इक्वेशन बघितलं, त्यानंतर आपण लॉरेन्झ इक्वेशन बघितलं, सिंपल आहे, आणि व्हॉलूप स्टेरिक पॅरामीटर आपण डिस्कस केला. हा आपला पॉइंट झाला, तो म्हणजे स्टेरिक इफेक्ट. आता नेक्स्ट आपण जो पॉइंट बघणार आहोत, नेक्स्ट जो आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत तो म्हणजे मेथड्स यूज टू कोरिलेट फिजिओकेमिकल पॅरामीटर्स विथ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये हॅन्स अनालिसिस आपण बघणार आहोत, ते एक इक्वेशन बघणार आहोत, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ह्या लेक्चरला आणि गेल्या लेक्चरला आपण काय बघितलं, गेल्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन बघितली आणि ह्या लेक्चरला आपण स्टेरिक इफेक्ट बघितला. स्टेरिक इफेक्ट सुद्धा सोपा आहे. आता ह्यासाठी आपण जे पुस्तक वापरलं, द ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बुक आपण बघितलं, ते म्हणजे द ऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑफ ड्रग डिझाईन अँड ड्रग ऍक्शन, जे ते पुस्तक आहे रिचर्डसनचं, तेच पुस्तक आपण इथे वापरलेलं आहे. स्टेरिक इफेक्ट आणि अदर इफेक्ट मध्ये आपण 3 इफेक्ट बघितले. एक टाफ्ट इक्वेशन बघितलं. टाफ्ट इक्वेशन सुद्धा सिंपल आहे. ES इज इक्वल टू लॉग ऑफ KX CO2Me मायनस लॉग ऑफ KCH3CO2Me इज इक्वल टू लॉग ऑफ KX अपॉन K0. लॉग ऑफ KX अपॉन K0 ES इज इक्वल टू हा टाफ्ट इक्वेशन आहे. त्यानंतर आपण लॉरेन्झ इक्वेशन बघितलं. MR इज इक्वल टू n² मायनस 1 डिवाइड बाय n² प्लस 2 MW अपॉन D. आणि व्हॉलूप स्टेरिक पॅरामीटर आपण बघितला. व्हॉलूप स्टेरिक पॅरामीटर मध्ये आपण 5 पॅरामीटर बघितले. एक म्हणजे लेंथ आणि उरलेले 4 म्हणजे त्या विड्थ. असे 5 पॅरामीटर इथे आहेत. आणि व्हॉलूप पॅरामीटर सगळ्या सबस्टिट्यूशनसाठी अवेलेबल असतो. आणि ES चा जर विचार केला स्टेरिक इफेक्ट मधलं, तो स्टेरिक इफेक्ट मधले ES जो आपण बघितला आपल्या टाफ्ट इक्वेशन मधला, हा रिॲक्शन बेस असल्यामुळे काही ठराविकच सबस्टिट्यूएंटसाठी ES व्हॅल्यू असते. पण व्हॉलूप स्टेरिक पॅरामीटर हा जवळपास सगळ्याच सबस्टिट्यूएंटसाठी असतो. यानंतर आपण मेथड यूज टू कोरिलेट फिजिओकेमिकल पॅरामीटर्स विथ बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी बघणार. ह्यात हान्स अनालिसिस आपण बघणार आहोत. त्यानंतर फ्री अँड विल्सन और डिनो मेथड आपण बघणार आहोत. एनहान्समेंट फॅक्टर आपण बघणार आहोत. मॅन्युअल स्टेपवाइज मेथड्स आपण बघणार आहोत. म्हणजे हा जो पॉइंट आहे आपल्या दुसऱ्या युनिट मधला, ड्रग डिझाईन डेव्हलपमेंट अँड सिंथेसिस, हा पॉइंट आपला कम्प्लीट होईल. हा पॉइंट 5 लेक्चरचा आहे. आज आपण दुसरं लेक्चर बघितलं. आता उरलेले पॉइंट पुढच्या 3 लेक्चर मध्ये आपण कव्हर करू. आता इथे आपण थांबूया ह्या लेक्चरला. थँक्यू. तुम्ही द ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर ड्रग डिझाईन अँड ड्रग डेव्हलप और ड्रग ऍक्शन, जे रिचर्डसनचं पुस्तक आहे, मी तुम्हाला ऑलरेडी ते रेफर काल सांगितलंय. कॉपी तुम्हाला त्याची दिलेली आहे. ते पुस्तक तुम्ही नोट्ससाठी वापरू शकता. आणि अजून जर तुम्हाला बाहेर नोट्स मिळाल्या तर त्या सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. पॉइंट सोपे आहेत. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.